दर्शवली. केदारी महाराजांनी जागा सोडली आणि ह्यांना दिली. पण मृदुंगाचार्याची ताकद आहे. निर्जीव कातड्यावरती जेव्हा सजीव हाताने ठाप टाकली जाते ना, तेव्हा सगळे सजीव कातडी डोलायला लागतात ना. ही मृदुंगाचार्याची ताकद असते बघा. आपल्यासारखे सगळे सजीव कातडी आणि ते निर्जीव कातडे, त्याच्या फक्त थाप टाकू द्या, धा येऊ द्या, तरी अंगामध्ये तो धा आपल्या गुणगणतो. कारण की आपल्या ती संप्रदायाची ताकद आहे आणि सगळे आपण सजीव कातडी डोलायला लागतो. म्हणून यांचं सुद्धा आपण यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करूया. विठ्ठल काय चालू होतं? कीर्तन चालू होतं, पण लक्ष देऊ नये का? प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे आणि तुकाराम महाराज या अभंगाद्वारे भगवंताकडे काहीतरी मागणी करतायत. ज्या अर्थी तुकाराम महाराज भगवंताकडे काहीतरी मागणी करतायत, त्या अर्थी तुकोबारायांचा अधिकार काही सामान्य नाही. तुम्हाला सांगू का, मुलाचं कर्तव्य असतं आपल्या आई वडिलांना काहीतरी मागणं, बरोबर ना? तसं मुलाचं कर्तव्य, तसं संतांचं सुद्धा कर्तव्य असतं की जगाच्या मालकाकडे, त्या भगवंताकडे काहीतरी मागायचं. पण तुम्हाला सांगू का, त्यांना काही मागण्याची गरज नसते. पण या समाजासाठी, या संप्रदायासाठी त्यांना काहीतरी इहलोकीची यात्रा सुखरूप करायची असते, उत्तम कीर्ती पाठीमागं ठेवायची असते आणि लोकाला, समाजाला चांगला संदेश द्यायचा असतो. याच्यासाठी काहीतरी मागणी करावं लागते बघा. नाही तर संतांना कशाचीच गरज नसते. तुम्हाला सांगू का, संतांना भगवंताच्या भजना व्यतिरिक्त, भगवंताच्या नामस्मरणा व्यतिरिक्त कशाचीच गरज नसते. कशाचीच नसते गरज. फक्त समाजाचं हित व्हावं. संप्रदायाचं महाराज पताका उच्च स्तरावरती जावी, उच्च स्तरावरतीचे संप्रदायाची पताका, पण अजून अजरामर व्हावी याच्याशी संत धडपडत असतात, याच्यासाठी कष्ट करत असतात. संताचा विभूती जगाच्या कल्याण, संताचा विभूती देह कष्ट वेदी परोपकारे, परोपकारे देह कष्ट वेदी परोपकारे, जगाच्या कल्याण संताचा विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती देह कष्ट वेदी परोपकारे, देह कष्ट वेदी परोपकारे. देह कष्टविती परोपकारी, परोपकाराय विहंते. अरे परोपकारासाठी संत महात्मे अवताराला येत असतात. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, उपकारासाठी येत असतात. आपलं कल्याण करण्यासाठी संत येत असतात. जगाच्या कल्याण महाराजांनी सुंदर प्रमाण दिला. संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. आपल्या मराठवाड्याचं वैभव गुरुनाम गुरु सद्गुरु वामनभाऊ महाराज, सद्गुरु भगवान बाबा, हे दोन साधू महात्मे मुख्यतः जगाच्या मालकानं 20व्या शतकामध्ये अवताराला घातले, एका कोळामध्ये अवताराला घातले. विशेष म्हणजे आधी संत सुद्धा झाले, पण यांचं नाव का घ्यावं? कारण की आपल्या मराठवाड्यामधला हा ऊसतोडणी समाज एकत्रित आणण्याचा, तुम्हाला सांगू का, द्या दुपारा माणसं एकमेकांना कापत होती. माणसं माणसात नव्हती, पण माणसं माणसात आली. ही फक्त राष्ट्रसंत भगवान बाबा, वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी. तुम्हाला सांगू का, नाहीतर माणसं माणसात नव्हती, पण माणसाला माणसात आणण्याचं काम या दोन साधू महात्म्यानं केलंय. गावोगावी जावं, गावोगावी जायचे, सप्ताह करायचे, अंधश्रद्धा निर्मूलनावरती काम करायचे, अंधश्रद्धा गावातील काढून टाकायचे. अंधश्रद्धा म्हणजे गावामध्ये बळी दिला जायचा. आमच्या इकडे श्रीक्षेत्र मढी माहिती सर्वांना ज्ञात आहे, कानिपनाथांचं अधिष्ठान. तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोहत्या केली जायची. कसाही यायचा आणि गायला कापायचा. कोणीतरी गेलं भगवानगडावरती घेऊन म्हणे, बाबा मडीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोहत्या होती. अरे ती गोहत्या होती बाबा, गाय म्हणजे तिच्या अंतकरणामध्ये, तिच्या शरीरामध्ये 33 कोटी देवता वास करते आणि तिचा बळी दिला जातोय. बाबा ही गोहत्या बंद झाली पाहिजे. भगवान बाबांना ना लोक घाबरत नव्हती. तुम्ही म्हणता कस काय? अहो भगवान बाबा म्हणजे ऐश्वर्य संपन्न होते. भगवान बाबांच्या कायम सोबत तलवार असायची महाराज.
त्या काळी ऐश्वर्य संपन्न जगणं होतं, कशाचीच कमी नव्हती, पण लोक घाबरत नव्हती. त्याचं एकमेव कारण म्हणजे बाबा भगवान बाबांचा स्वभाव प्रेमळ होता, शांत स्वभाव होता. एखादे जर भगवान बाबाकडे गेले, आपली आडी अडचणी सांगितली, बाबा त्याचं निवारण करायचे. पण त्या काळी लोक घाबरायची, समाज घाबरायचा सद्गुरू वामनभाऊ महाराजांना. भगवान बाबांच्या लक्षात आलं आपल्याला गोहत्या बंद करायची. मग काय करावं? आपल्याला एकट्याच्याने गोहत्या बंद करणं होणार नाही. भगवान बाबांनी गहिनीनाथ गडावरती जावं, भाऊंचं दर्शन घ्यावं. भाऊ भग्या आलास, तुम्ही म्हणता काय म्हणता महाराज? सद्गुरू वामनभाऊ महाराज भगवान बाबांना लाडाने भग्या म्हणायचे. तुम्हाला सांगू का, जशी आई लेकराला, समजा बाळू नाव असावं एखाद्या लेकराचं, ती बाळू म्हणत नाही, ती म्हणते बाळ्या. याच्यामध्ये प्रेम आहे का सांगा बरं? समजा आई लेकराला म्हणते बाळू, अरे लेकरा उन्हात खेळू नको, सावलीत खेळ, बरोबर? ह्याच्यामध्ये काय आहे? प्रेम आहे. बाळ्या उन्हात तर फोडू नको, इकडे सावलीत मर, ह्याच्यामध्ये काय आहे? प्रेमच आहे ना, प्रेमच आहे. तसं लाडानी भग्या म्हणायचे, बोल बाबा. भाऊ मडी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोहत्या होत्या, आपल्याला बंद करायचे. वामनभाऊ महाराज गेलेले, वामनभाऊ महाराजांना जावं, भगवान बाबाला म्हणावं, भगवान लेकरा तू पुढं हो. भगवान बाबा त्या कसाईला आडवं गेले, तिकडून कसाई गाय कापण्यासाठी निघाला होता, आणि भगवान बाबा त्या कसाईला म्हणले, अरे तुला जर बळी जायचं असेल तर त्या गायीच्या अगोदर मला सामोरं जावं लागेल. तुला बळी द्यायचा असेल माझा बळी दे, आणि मग त्या गायीचा बळी दे. अहो तो कसाई सुद्धा थरथर कापायला लागला. त्याची नजर भाऊंकडे गेली, तो घाबरला. त्याला काय झालं? संतांचं दर्शन झालं, त्याच्या अंगातला अहंकार गळून गेला. अहंकारच नव्हे, षड विकार सगळे गळून गेले, आणि तो भाऊंच्या चरणी, बाबांच्या चरणी नतमस्तक झाला. बाबा भाऊ, मी तुम्हाला ओळखायला चुकलो. माझ्याकडून आजपर्यंत जे झालेलं पाप आहे, आजपर्यंत मी कित्येक गाया कापल्यात, हे पाप तुम्ही तुमच्या पदरामध्ये घ्या, मला माळ घाला. अहो ते कुटुंब, मुस्लिम कुटुंब, आज सुद्धा एका एकादशीला भगवान गडाची वारी करतं, आणि दुसऱ्या एकादशीला गहिनीनाथ गडाची वारी करतं. संत महात्मे येत असतात, कोणत्या एका जातीपुरते मर्यादित येत नसतात. संत महात्म्यांना जात नसते. तुम्हाला सांगू का, माफी मागून बोलतो महाराज, मच्छिंद्र महाराज, साधू महात्मे संत आपण जातीमध्ये वाटून घेतले. भगवान बाबा वंजाऱ्याचे, संत सावता महाराज माळ्याचे, नरहरी सोनार सोनाराचे, संत गोरा कुंभार कुंभाराचे, तुकाराम महाराज वाण्याचे, ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मणांचे. आपण साधू महात्म्यांना जातीमध्ये वाटून घेतलंय. संतांना जात नसते, पात नसते. संत महात्मे एका जातीपुरते मर्यादित नसतात. हे संतांनी यावं. अहो नवे नवे मडी या ठिकाणची गोहत्या बंद केली, आणि तिथून पुढं महाराज मडी या ठिकाणी आमुष्याला वारी भरायची, एकादशीला सुद्धा वारी भरते. एकादशीला तिथं गाया कापल्या जायच्या. तिथं महाराज पीर केलता, पीर नाथांचा. मग शेवटी नाथांची तिथं समाधी आहे, कानिपनाथांची, आणि त्या समाधीचं दर्शन घेतलं भाऊ, आणि गडावरती गेले. महाराज गहिनीनाथ गड ते मडी आज सुद्धा दिंडी चालू आहे. हा वसा त्यांनी चालू ठेवलाय, आणि जिथं महाराज गोहत्या केली जायची तिथली गोहत्या बंद केली. आणि नाथ महाराजांची महाराज तिथं समाधी, आणि नाथ महाराज बसलेत, म्हणजे ते थाटात बसलेत. अहो तुम्हाला सांगू का, आपल्या सगळ्या बर का करणे कवटाळा कोणाला काही असू द्या, त्याने तिथं जायचं. अहो ते शाबरी विद्येचे ते त्यांच्या तुम्हाला सांगू का, या जगामध्ये येऊन माणसानं कोणाच्या बी नादी लागावं, पण नाथांच्या नादी लागू नये. नाथांनी जर ठरवलं राजाचा रंक होईल, रंकाचा सुद्धा राजा होईल. आणि नाथ महाराज बसलेत कसे ऐका, अशी बैठक न्यारी बसलेत भारी लईच ताटात. अशी बैठक न्यारी बसलेत भारी लईच ताटात. देव हा मडीचा 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 काळीपणात. देव हा मडीचा 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 काळीपणात. देव हा मडीचा